अभ्यास करणं अनेकदा एक मोठा संघर्ष वाटू शकतो नाही का? पण काय होईल जर आपल्याला कळलं की यावर विज्ञानाकडे काही ठोस उत्तरं आहेत? चला तर मग बघूया की प्रभावीपणे अभ्यास करण्यासाठी एक सिद्ध चौकट काय सांगते. असं होतं का कधी की तासांतास अभ्यास केला आणि परीक्षेच्या दिवशी नेमकं महत्त्वाचं आठवतच नाही? ही एक खूपच सामान्य समस्या आहे, पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहे. आपण सगळेच काही ठराविक पद्धतीनं अभ्यास करतो नाही का? जसं की पुन्हा पुन्हा वाचणं, महत्त्वाच्या वाक्यांखाली रेघा मारणं किंवा सारांश काढणं. पण गंमत म्हणजे वैज्ञानिक संशोधनानुसार या लोकप्रिय पद्धती आश्चर्यकारकपणे अकार्यक्षम आहेत. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सुरुवात करूया अकार्यक्षम अभ्यासाच्या सापळ्यापासून, मग बघू शिकण्यासाठीची एक 2 पायऱ्यांची सोपी चौकट, त्यानंतर समजून घेणं आणि लक्षात ठेवणं यावर बोलू, ॲक्टिव्ह रिकॉल नावाची एक मास्टर की उलगडू आणि शेवटी एक नवीन प्रभावी अभ्यास पद्धती कशी तयार करायची ते पाहू. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. आपल्या नेहमीच्या अभ्यास पद्धती का अयशस्वी होतात? याचं मूळ कारण आहे की आपण निष्क्रिय तंत्र वापरतो, म्हणजे फक्त माहिती डोळ्यांखालून घालवतो पण ती मेंदूत पक्की करत नाही. आता बघा, यावर प्रोफेसर जॉन डनलोस्की यांनी 2013च्या एका अभ्यासात काय म्हटलंय. ते म्हणतात की इतर शिकण्याच्या तंत्रांच्या तुलनेत पुन्हा वाचणं हे खूपच कमी प्रभावी आहे. आम्ही त्याला कमी उपयुक्ततेचं रेटिंग देतो. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एक वैचारिक बदल. प्रभावी शिक्षण म्हणजे माहिती आत टाकणं नाही, तर ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं आहे. हा एकच विचार अभ्यासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो. त्याला निष्क्रियतेकडून एका सक्रिय प्रक्रियेत बदलतो. बरं, मग हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठीच आहे ही 2 पायऱ्यांची सोपी चौकट. यामुळे शिकण्याची प्रक्रिया खूपच सोपी होईल. पहिली पायरी समजून घेणे आणि दुसरी पायरी लक्षात ठेवणे. किती सोपं आहे नाही का? पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, समजून घेणं हे नेहमी आधी आलं पाहिजे. त्याशिवाय नुसतं पाठांतर करून काहीच उपयोग नाही. चला तर मग या पहिल्या पायरीबद्दल जरा सविस्तर बोलूया. एखादी संकल्पना खऱ्या अर्थाने समजून घेणं म्हणजे नेमकं काय, आणि त्यासाठी एक मानसिक आराखडा कसा तयार करता येतो ते आता बघूया. यासाठी एक खूप प्रसिद्ध टेक्निक आहे, फाइनमन टेक्निक. याचं साधं सूत्र आहे, जर एखादी गोष्ट सोप्या भाषेत समजावून सांगता येत नसेल तर ती आपल्यालाच नीट समजलेली नाहीये. खरी कसोटी काय? तर एखाद्या 5 वर्षांच्या मुलाला ती गोष्ट समजावून सांगता येईल का हे पाहणं. इथे एक खूप छान म्हण आहे, झाडांसाठी जंगल गमावू नका. म्हणजे छोट्या छोट्या तपशिलात इतकंही हरवून जाऊ नका की मूळ विषयाच काय आहे हे विसरून जाल. म्हणून आधी विषयाचा एकंदरीत आढावा घ्या, मोठं चित्र समजून घ्या आणि मग तपशिलात शिरा. ठीक आहे, एकदा का विषय समजला की मग येते दुसरी पायरी. ती माहिती लक्षात कशी ठेवायची, विसरण्यावर मात कशी करायची, ह्या मागचं विज्ञान आता पाहूया. आपल्यासोबत असं नेहमीच होतं की आपण गोष्टी खूप लवकर विसरतो. ह्याचं उत्तर आहे फॉरगेटिंग कर्व्हमध्ये. ही एक वैज्ञानिक संकल्पना आहे. ती काय सांगते की नवीन शिकलेली माहिती आपण वेगाने विसरतो, जर आपण ती आठवण्यासाठी काहीच केलं नाही तर. मग या विसरण्याच्या प्रक्रियेला थांबायचं कसं? उत्तर आहे स्पेस्ड रिपिटिशनमध्ये. म्हणजे एकाच वेळी सगळं पुन्हा वाचण्याऐवजी ठराविक अंतराने उजळणी करायची. जसं की पहिल्या दिवशी, मग एका आठवड्याने आणि मग एका महिन्याने. असं केल्याने माहिती दीर्घकाळ लक्षात राहते. आता आपण त्या मास्टर कीबद्दल बोलूया. ती गुरु किल्ली जी समजून घेणं आणि लक्षात ठेवणं या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि हेच सर्वात शक्तिशाली अभ्यासतंत्र मानलं जातं. आणि ती गुरु किल्ली आहे ॲक्टिव्ह रिकॉल. हे बघा, इथे निष्क्रिय आणि सक्रिय शिकण्यातला फरक किती स्पष्ट आहे. निष्क्रिय शिक्षण म्हणजे फक्त माहिती आत घेणं, जसं की वाचणं, व्हिडिओ पाहणं किंवा हायलाईट करणं. या उलट सक्रिय शिक्षण म्हणजे माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे स्वतःची परीक्षा घेणं, कुणाला तरी समजावून सांगणं किंवा आठवण्याचा प्रयत्न करणं. आणि ॲक्टिव्ह रिकॉल खरंच किती प्रभावी आहे हे पुन्हा एकदा प्रोफेसर डनलॉस्की सांगतात. ते म्हणतात, पुराव्याच्या आधारावर आम्ही प्रॅक्टिस टेस्टिंगला उच्च उपयुक्तता देतो. टेस्टिंगचे परिणाम अनेक क्षेत्रांमध्ये सिद्ध झाले आहेत. आणि हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. शिकणं जितकं जास्त प्रयत्नपूर्वक असेल,
म्हणजे मेंदूला जितका जास्त ताण पडेल तितकी ती माहिती आपल्या डोक्यात पक्की बसते. कारण आठवण्याचा प्रयत्न करताना आपल्या मेंदूतले न्यूरल पाथवेज अधिक मजबूत होतात. ठीक आहे. मग आता हे सगळं एकत्र करून एक व्यावहारिक पद्धत तयार करूया, जी आपण लगेच वापरायला सुरुवात करू शकतो. या सोप्या पद्धतीला आपण प्रश्न पद्धत म्हणूया. ही पद्धत आपल्या निष्क्रिय नोट्स घेण्याच्या सवयीला एका सक्रिय शिकण्याच्या प्रक्रियेत बदलते. मग ही पद्धत वापरायची कशी? एकदम सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, तुमच्या अभ्यासाचा एक भाग वाचा. दुसरं, पुस्तक बंद करा किंवा बाजूला बघा. तिसरं, त्या भागातल्या मुख्य संकल्पनेवर एक प्रश्न तयार करा आणि लिहा. चौथं, उत्तर न बघता आठवून त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि पाचवं, नंतर उजळणी करताना फक्त या प्रश्नांची उत्तरे द्या. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणातून लक्षात ठेवण्यासारखे मुख्य मुद्दे कोणते आहेत ते थोडक्यात पाहूया. पहिलं, पुन्हा पुन्हा वाचण्यासारख्या निष्क्रिय सवयी सोडा. दुसरं, ॲक्टिव्ह रिकॉलवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे सतत स्वतःची चाचणी घ्या. तिसरं, ज्ञान कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी स्पेस्ड रिपिटेशनचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करण्याआधी ती गोष्ट खरोखर समजली आहे की नाही याची खात्री करा. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर आपल्या शिकण्याच्या पद्धतीत फक्त एकच बदल करायचा ठरवला, तर तो कोणता बदल असेल ज्यामुळे सर्वात मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकेल?